नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 18 सप्टेंबर 2025चे महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी बघूया कालचा खास प्रश्न, जो होता जागतिक ओझोन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 16 सप्टेंबर. जागतिक ओझोन दिन दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस मॉन्ट्रियल करार म्हणजेच मॉन्ट्रियल प्रोटोकॉल या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय कराराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 16 सप्टेंबर 1987 रोजी हा करार स्वीकारण्यात आला होता, ज्याचा उद्देश ओझोन स्तर नष्ट करणाऱ्या रसायनांचे उत्पादन आणि वापर कमी करणे हा होता. हा दिवस ओझोन स्तराचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. चला तर मग आजच्या टॉप 10 प्रश्नांना सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, पिंक टॅक्स मुख्यतः कोणत्या ग्राहक गटावर लागू होतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच महिला ग्राहक. 2025 मध्ये पिंक टॅक्स हा एक गंभीर समस्या म्हणून कायम आहे. पिंक टॅक्स म्हणजे महिलांना समान उत्पादन किंवा सेवेसाठी पुरुषांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणे असा आहे. हा एक सूक्ष्म लिंग आधारित किंमत भेदभाव म्हणजेच जेंडर बेस्ड प्राइस डिस्क्रिमिनेशन आहे. याचा घरगुती अर्थसंकल्पावर जागतिक पातळीवर परिणाम होतो. पिंक टॅक्स ही संज्ञा सर्वात आधी कॅलिफोर्नियात 1994 मध्ये उद्भवली. आजचा दुसरा प्रश्न, 5वे कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या वर्षी आयोजित केले जाणार आहे. कोणते? तर 5वे कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या वर्षी आयोजित केले जाणार आहे. तर हे जे 5वे कोस्ट गार्ड ग्लोबल समिट आहे ते आयोजित केला जाणार आहे सन 2027 मध्ये. भारतीय शहर चेन्नई येथे 2027 साली 5वे कोस्ट गार्ड ग्लोबल समिट आयोजित केले जाणार आहे. हा कार्यक्रम इंडियन कोस्ट गार्डच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जाणार आहे. या परिषदेबाबतचा निर्णय 2025 साली इटलीतील रोम येथे पार पडलेल्या 4थ्या CGGS दरम्यान एकमताने घेण्यात आला. या 4थ्या CGGS मध्ये एकूण 115 देश व आंतरराष्ट्रीय संघटनांनी सहभाग नोंदवला होता. आजचा आपला पुढला प्रश्न, कोणत्या प्राण्यासाठी क्लॅमिडिया संसर्गावरील जगातील पहिली लस विकसित करण्यात आली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी कोआला. सगळ्यात आधी कोआला या प्राण्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊया. कोआला हा ऑस्ट्रेलियातील स्थानिक पिशवीधारी म्हणजेच मार्supial प्राणी आहे. त्याचा मुख्य आहार युकॅलिप्टस या झाडाची पाने असतो. कोआलाच्या चढण्यासाठी बनलेल्या पायांमध्ये 2 एकमेकांच्या विरुद्ध असलेले विशेष अंगठे असतात. ऑस्ट्रेलियन वेटरनरी रेग्युलेटर या ऑस्ट्रेलियातील पशुवैद्यकीय नियामक संस्थेने कोआलांना क्लॅमिडिया संसर्गापासून संरक्षण करणारी जगातील पहिली लस मंजूर केली आहे. ही लस विकसित करण्यासाठी 10 पेक्षा अधिक वर्षे सखोल संशोधन करण्यात आले. हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ द सनशाईन कोस्ट क्वीन्सलँड जे की ऑस्ट्रेलिया येथे करण्यात आले. ही लस एकदाच देण्यात येणारी म्हणजेच एक डोस उपचार पद्धती असून रानटी कोआला लोकसंख्येमध्ये या रोगाची लक्षणे व मृत्यूदर किमान 65% कमी करण्यास सक्षम आहे. ही लस प्राध्यापक पीटर टिमिस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आली. आजचा चौथा प्रश्न, भारताचा पहिला बांबूपासून जैव इंधन म्हणजेच बायो इथेनॉल निर्मिती प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी गोलाघाट, आसाम येथे. भारताने अलीकडेच गोलाघाट येथे देशातील पहिला बांबू आधारित बायो इथेनॉल प्रकल्प सुरू केला आहे. या बांबूपासून बायो इथेनॉल निर्मिती प्रकल्पामुळे सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक आसामच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत होणार आहे. या प्रकल्पामुळे बांबू शेतीशी संबंधित शेतकरी आणि आदिवासी समूहांसाठी नवीन उत्पन्न स्रोत निर्माण होणार आहेत. हा प्रकल्प मेक इन आसाम आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना चालना देतो, कारण तो स्थानिक उत्पादन आणि औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देतो. आजचा आपला 5वा प्रश्न आहे,
सप्टेंबर 2025मध्ये ज्ञान भारतम पोर्टलचे उद्घाटन कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2025मध्ये ज्ञान भारतम पोर्टलचे उद्घाटन केले. हे उद्घाटन इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ज्ञान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान नवी दिल्ली येथे झाले. या पोर्टलचा मुख्य उद्देश भारतातील विशाल हस्तलिखित वारसा याचं डिजिटलायझेशनद्वारे जतन करणे व संरक्षित करणे असा आहे. भारतात सुमारे 1 कोटीहून अधिक हस्तलिखिते सुमारे 80 भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि यामध्ये सहभागी आहेत गिलगिट ग्रंथ, जे काश्मीरच्या इतिहासावर आधारित आहे, तसेच कौटिल्यांचे अर्थशास्त्र, सारनाथ येथील बौद्ध ग्रंथ आणि चरक संहिता व सुश्रुत संहिता, जे की आयुर्वेदिक ग्रंथ आहेत. आजचा आपला 6वा प्रश्न आहे, युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अलीकडे कोणत्या 2 स्थळांचा समावेश झाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तिरुमला हिल्स व एर्रामट्टी डिबालू. तर सगळ्यात आधी जाणून घेऊया इरामट्टी डिबालू म्हणजेच लाल वाळूच्या टेकड्या यांच्याबद्दल. हे स्थळ विशाखापट्टणम जवळ स्थित असून राष्ट्रीय भू वारसा स्मारक म्हणजेच नॅशनल जिओ हेरिटेज मॉन्युमेंट म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे सुमारे 1500 एकरावर पसरलेले असून किनारपट्टीलगत वसलेले आहे. या स्थळाचा पहिला शास्त्रीय अभ्यास विलियम किंग या ब्रिटिश भूवैज्ञानिकाने इसवी सन 1886मध्ये केला होता. नंतर बघू तिरुमाला हिल्सबद्दल. तर या टेकड्या तिरुपती डिस्ट्रिक्टमध्ये स्थित असून त्यांना अत्यंत महत्त्वाचे भूवैज्ञानिक मूल्य आहे. येथे इपार्चियन अनकन्फॉर्मिटी नावाची भूवैज्ञानिक सीमा आढळते, जिथे 2.5 अब्ज वर्ष जुनी खडकांची थर आणि नंतरचे प्रोटेराझोइक थर एकत्र येतात. येथे असलेली नैसर्गिक कमान किंवा सिलांथोरानाम ही दुर्मिळ शिलारचना आहे, जे सुमारे 1.5 अब्ज वर्ष जुनी असल्याचे मानले जाते. या टेकड्या शेषाचलम बायोस्फिअर रिझर्व्ह आणि व्यंकटेश्वरा नॅशनल पार्क या संरक्षित क्षेत्रांचा भाग आहेत. येथे रेड सँडल्स म्हणजेच लाल चंदन आणि जेरडन्स कुर्सर यासारख्या संकटग्रस्त म्हणजेच एंडेंजर्ड प्रजाती आढळतात. आजचा 7वा प्रश्न, भारतीय नौदलाची नव्याने बांधलेली स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल म्हणजेच INS निस्तार सध्या कोणत्या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सक्रिय सहभाग घेत आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, एक्सरसाइज पॅसिफिक रिच 2025. भारतीय नौदलाची नव्याने बांधलेली स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल जी आहे INS निस्तार सध्या एक्सरसाइज पॅसिफिक रिच 2025 या बहुराष्ट्रीय नौदल सरावामध्ये सक्रिय सहभाग घेत आहे. हा सराव सिंगापूर येथे आयोजित केला जात असून तो दर 2 वर्षांनी म्हणजे द्वैवार्षिक आयोजित केला जातो. या सरावामध्ये 40हून अधिक देश सहभागी होत असून यामध्ये पाणबुडी बचाव कार्यवाही आणि सागरी सुरक्षेवर भर दिला जातो. INS निस्तारचे 18 जुलै 2025 रोजी औपचारिकरित्या नौदलात समावेश करण्यात आला. या नौकेमध्ये खालील आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली बसविण्यात आल्या आहेत. पहिली आहे साईड स्कॅन सोनार, समुद्र तळाचे नकाशांकन करण्यासाठी. दुसरी आहे ऑब्झर्वेशन क्लास रिमोटली ऑपरेटेड व्हेकल्स, दूरस्थपणे नियंत्रित सागरी तपासणी करण्यासाठी. आणि तिसरी आहे उन्नत खोल समुद्र डायव्हिंग प्रणाली, जी आहे खोल पाण्यातील कार्यवाहीसाठी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, फ्रीडम एज या सरावात कोणते देश सहभागी आहेत? तर फ्रीडम एज हा जो सराव आहे यामध्ये साऊथ कोरिया, युनायटेड स्टेट्स आणि जपानसारखे देश सहभागी झाले आहेत. 15 सप्टेंबर 2025 रोजी फ्रीडम एज हा त्रिपक्षीय लष्करी सराव सुरू झाला. हा सराव साऊथ कोरिया, युनायटेड स्टेट्स आणि जपान या 3 देशांदरम्यान आयोजित केला जात आहे. हा सराव जेजू आयलँड जवळील आंतरराष्ट्रीय समुद्री हद्दीत आयोजित केला जात आहे. याचा कालावधी 5 दिवसांचा असून तो त्रिपक्षीय लष्करी सहकार्य आणि समन्वय वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. याआधी या सरावाच्या 2 फेऱ्या जून
आणि दुसरी फेरी नोव्हेंबर 2025मध्ये पार पडल्या होत्या आणि आता जी होणार आहे ती तिसरी फेरी आहे. या सरावाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे 3 देशांमधील परस्पर कार्यसामर्थ्य बळकावणे आणि प्रादेशिक शांतता व स्थैर्याबाबत सामूहिक बांधिलकी दर्शवणे असा आहे. आजचा 9वा प्रश्न, 2025मध्ये इन्स्पायर अवॉर्ड स्टँडर्ड स्कीम, लक्षात घ्या, इन्स्पायर अवॉर्ड स्टँडर्ड स्कीम अंतर्गत सर्वाधिक योगदान देणारा जिल्हा कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुझफ्फरपूर. बिहार राज्यातील मुझफ्फरपूर जिल्हा 2025मध्ये इन्स्पायर अवॉर्ड मानक योजना अंतर्गत सर्वाधिक योगदान देणारा जिल्हा म्हणून उदयास आला आहे. या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून 7,403 प्रकल्प सादर करण्यात आले, ज्यामुळे देशातील पारंपरिक शैक्षणिक केंद्रांनाही मागे टाकले. इन्स्पायर अवॉर्ड ही योजना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची एक शासकीय योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे इयत्ता 6वी ते 10वीतील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि नवोन्मेष वाढवणे असा आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, सध्या भारताच्या GDPमध्ये महिलांचे योगदान किती टक्के आहे? तर सध्या जी परिस्थिती आहे त्यामध्ये भारताच्या महिलांचे जे योगदान आहे GDPमध्ये ते आहे सुमारे 18%. भारताच्या अर्थविकासासाठी महिलांचा संपूर्ण सहभाग कार्यबलात समाविष्ट करणे अत्यावश्यक आहे. सध्या महिलांचे भारताच्या GDPमध्ये योगदान फक्त 18% आहे. सुमारे 196 दशलक्ष काम करण्यास सक्षम महिला कामगार शक्तीबाहेर राहिलेल्या आहेत. महिला कामगार सहभाग दर 41.7% पर्यंत सुधारला असला तरी फक्त अल्प प्रमाणातच महिला औपचारिक नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. हा तफावत भारताचे 2047 पर्यंत $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यास अडथळा ठरतो. अलीकडील उपक्रम म्हणून विमेन्स इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट म्हणजेच WEE इंडेक्स हा निर्देशांक उत्तर प्रदेश राज्यात लागू करण्यात आला असून यावरून लिंग आधारित आकडेवारीचा उपयोग परिवर्तन घडविण्यास कसा होऊ शकतो हे स्पष्ट होते. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आहे, चीनना सरदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदा हॉफमन यांचे निधन कोणत्या वयात झाले आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.